आणि आम्ही प्रकल्प कार्यालय आंदोलन करतोय 3 दिवस झाले. ते मात्र असे बोलतात की हे तुमचे प्रश्न आम्ही नाही का, हे फालतू प्रश्न आम्ही ऐकून घेणार नाही, असं तसं बोलतात. काय नाव आहे तुमचं? मी प्रतिमा वडेकर. मी आता मंचर हॉस्टेलची विद्यार्थिनी आहे. गाव कुठलं तुझं? आवपे. ओके बरं. हो, आणि तर आता कुठे हॉस्टेलला? मी मंचर हॉस्टेलला आहे. बरं. तिथे आणि काय अडचणी आता? आम्हाला पाण्याच्या अडचण आहे. आम्हाला पहिले मी 11वीपासून हॉस्टेलला आहे मंचरला. बरं. तर तिथे पहिले पाणीच नव्हतं, 2-3 तास यायचं. आणि त्यानंतर ह्या वर्षीच पाईपलाईन केली, तर ती पण आता फुटले. 15-20 दिवस झाले व्यवस्थित पाणी नाहीत आम्हाला. 2-3 दिवसांपूर्वी आपल्याकडे आमदार साहेब आले होते. हो त्यांनी पाहणी केली, त्या ठिकाणी सगळं ठीकठाक होतं. हो, ते आमदार साहेब येणार होते. तर आमच्या हॉस्टेलमध्ये सगळी साफसफाई, पाणी वगैरे सगळं होतं. मुलींना सगळं सांगून ठेवलं होतं की हे करा, हे ते करा. मावशी म्हणजे लवकर आमदार आल्या साहेबांना होत्या. तक्रार करू नका असं होतं का ते? हो, म्हणजे असं आमदार कोण साहेब सांगत आले, होते? म्हणजे सांगितलं, म्हणजे मॅडमने आधीच सगळ्यांना मुलींना घेतलेले की उद्या आमदार साहेब येणार आहेत, तर असं असं करा, तसं करा. मावशींना लवकर बोलून घेतलं, साफसफाई वगैरे सगळी स्वच्छता पण केली. तिकडे साहेब जे होते ते बराच काळ होते, मग तुम्ही का नाही बोलले साहेबांना डायरेक्टली? नाही, ते साहेब आले, थोड्या वेळ उभे राहिले आणि मग लगेच मुलांच्या हॉस्टेलला गेले. या माध्यमातून तुम्ही काय सांगाल साहेबांना, आमदारांना काय सांगाल? तर त्यांना असं म्हणणं आहे की आमदार साहेब जेव्हा यायचे होते तेव्हा हां. त्यांनी सगळी साफसफाई केली होती असं म्हणायचं आहे का? हो, ते येणार होते म्हणून सगळ्या हॉस्टेलची साफसफाई केली होती. नाहीतर हॉस्टेल आमचं रोज क्लीन होतच नाही, ते कधीतरीच केलं जातं. काय काय अडचणी येते? आता स्वच्छतेची अडचण होती, पाण्याची. आम्हाला खिडक्या वगैरे तुटल्या होत्या. आम्हाला डस्टबिन, झाडू वगैरे काहीच नव्हतं. तर त्याच्या समस्या आहेत. म्हणजे आमदार साहेब यायचे होते, मॅडमनी सांगितलं काही कोणी तक्रार करू नका असं. हो, पण तुम्ही त्यांना मानायला पाहिजे होतं ना की असे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. आम्ही मॅडमला सांगितलं होतं आणि ते आमदार साहेब आले, ते लय टाईम थांबलेच नाही, तर त्यामुळे काही मानता नाही. तुमचा व्हिडिओ आता ते स्वतः पाहतात, काय सांगा तुम्ही, सांगा आता काय तक्रारी सांगा तुम्ही आता. आम्हाला पाणी व्यवस्थित 24 तास आलं पाहिजे. आम्हाला कर्मचारी वाढून दिले की स्वच्छता वगैरे सगळी व्यवस्थित केली पाहिजे. पण तुम्ही त्यावेळेस साहेब जेव्हा आलते तेव्हा ही मांडणी करायला पाहिजे होती की साहेब असं असं होतंय म्हणून. तेव्हा कोणच काही बोललं नाही त्यांच्यासमोर. ते आले, त्यांनी विचारलं सगळं व्यवस्थित आहे का, कसं काय. तर मुलींनी व्यवस्थित सगळे, सांगितलं सगळ्यांनी मग? हो, सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलं. याचं कारण काय असं, कोणाचा दबाव होता का मग? नाही दबाव. जेव्हा तुम्हाला आमदारांनी विचारलं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बोललात तेव्हा की खूप छान चालू आहे सगळं, ओके, काय अडचण नाही, सगळं बोललात ना? हो बोललात ना? हो, मग मग कसं, तर अडचण तुम्ही बोलला का नाही तेव्हा? मग असंच मॅडमने आम्हाला सांगितलं होतं मॅडम ना. सांगितलं होतं, हो. ओके, म्हणून नाही बोललात. बरं बरं, ठीक आहे. काय होणं गरजेचं सांगा, हं? काय होणं गरजेचं आहे? पाणी पाणी होणं आणि स्वच्छता वगैरे, जेवण खाऊन सगळं व्यवस्थित.